नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेची रक्कम आपल्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे व ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये 9 तारखेला जमा होणार आहे किंवा नाही याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना या अंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला एक निश्चित रक्कम मदतीच्या स्वरूपात दिली जाते। हे तो आपल्याला सर्वांना माहिती आहे। ही राज्य सरकारच्या नियमानुसार बदलू शकते। साधारणपणे प्रत्येक लाभार्थ्याला दर महिन्याला 1500 ते 2100 दरम्यान हप्ता मिळतो, परंतु काही वेळा हा हप्ता वाढविण्याची ही योजना असते। तसंच मित्रांनो, आता जसं आपल्याला माहिती आहे की सरकारने सांगितले होते लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे म्हणजे 1500 रुपये ती 2100 रुपये होणार जर यांचं सरकार निवडून आलं तर। आता सरकार तर यांचं निवडून आलं आहे, पण तरी देखील 2100 रुपयाचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना झालेला नाही आहे। त्यांना देखील 1500चाच हप्ता मिळालेला आहे। तसंच आता संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी पण हा नियम आहे का? त्यांना 2100 रुपये होणार होते, पण ते झाले का? तर नाही झाले। बऱ्याचशा जणांना 1500 रुपयेच मिळाले आहेत। व आता ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये कधी येणार? तर ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये 9 फेब्रुवारीला येणार आहे का? तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचा जो काही हप्ता असतो तो प्रत्येक महिन्याला 10व्या किंवा 15व्या तारखेच्या दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असतो। तो त्यांच्या खात्यात जमा होतो ज्यांच्या खात्यामध्ये आधार कार्ड लिंक आहे, सेडिंग चालू आहे व त्यांना डीबीटी प्रॉपर पद्धतीने जे काही आहे ती व्यवस्थित जर लिंक असेल तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात। बऱ्याचशा जणांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। जर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नाही आहे तर याबद्दल तुम्ही अधिक माहिती जर समाज कल्याणाच्या विभागाच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तपासू शकता किंवा जे तुमचं तहसील कार्यालय आहे तिकडे जाऊन सुद्धा विचारणा करू शकता की कधीपर्यंत येणार आहे, काय येणार आहे। पण शक्यतो ते 10 ते 15व्या तारखेपर्यंत हे नक्की जमा होत असतात। जर आता झालंच तर 9 तारखेला देखील जमा होण्याची शक्यता आहे। बऱ्याचशा जणांची कमेंट येतात, कमेंटच्या मार्फत आपल्याला कळतं की बऱ्याचशा जणांना ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, तर तुम्हाला देखील रक्कम लवकरात लवकर जमा होण्यास सुरुवात होईल। तसंच अधिक माहितीसाठी आमचं चॅनल इंडिया न्यूज अपडेटला सबस्क्राईब करा।